फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण मैद्याचा वापर न करता एकदम मस्त हेल्दी असं चायनीज बनवणार आहोत. तेही मुलं आवडीने खातील, लहान मोठ्यांनाही आवडेल आणि आरोग्यालाही हानिकारक नसणारे असं मस्त हेल्दी चायनीज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीत कोणी बनवू शकेल अशी रेसिपी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी आपण अगोदर बीटरूट घेतलेले, आता 1-2 तुम्हाला घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता हे मी 4 ते 5 माणसांसाठी बनवणार आहे, तर त्यासाठी मी एक बीटरूट घेतलेलं आहे. ते आपल्याला साळून आणि घ्यायचं आहे, व्यवस्थित धुवून साळून घ्यायचं आहे, बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करायची. तर या पद्धतीने अशी पेस्ट तयार केलेली मी. तर ही वाटीवर पेस्ट आपली 2 बीटरूटची, तर त्याच्यात फक्त अर्धी मी त्याच्यात घालणार आहे. आता नंतर मग आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात आपल्याला 2 वाट्या पोहे, तर 2 वाटे कोणतेही पोहे असले ते पहिले स्वच्छ करून घ्या आणि नंतर 2 वाट्या पोहे घ्यायचे ते आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करायचे. तर झाकण लावून आपण एकदम फाईन पावडर त्याची तयार करायची. तर आता याचं पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे, म्हणजे पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. मग आता याचं पीठ तयार झालेलं आहे पोह्यांचं, ते आपण एका वाटीत काढून घेऊ. एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता 2 वाट्या पोहे होते, तर मग आपल्याला त्याच्यातच 2 वाट्या रवा टाकून घ्यायचा आहे. कोणताही बारीक जाड कोणताही रवा असला तरी चालेल. मग त्या 2 वाट्या जर आपण रवा घेणार आहे तर तो फुल भरून घ्यायचा नाही. तर सपाट वाटी लई कमी घेतला तरी चालेल, फुल घ्यायचा नाही आहे. तर तेवढा असा 2 वाट्या आपल्याला हा रवा घ्यायचा आहे. आणि नंतर मग त्याच्यातच या मिश्रणामध्ये आपल्याला पाहिजे तर लाल तिखट, ज्यांना हिरवं तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट टाकू शकता. मी याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे, धना पावडर, हळद टाकलेली थोडीशी टाकायची आहे. आणि नंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर मग जी आपण बीटरूटची पेस्ट तयार करून ठेवलेली होती, ती बीटरूटची पेस्ट आणि दही, आपलं मेन म्हणजे दही त्याच्यात. तर दही जास्त आंबट असेल तर 1 चमचा टाका, आंबट नसेल तर कमीत कमी 2-3 चमचे तुम्ही त्याच्यात दही टाकू शकता. आणि आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. पण मग त्या अगोदर आपण त्याच्यात बीटरूटची पेस्ट जी मेन आहे आपली ती टाकायची आपल्याला त्याच्यात. मग तुम्हाला जसं त्या पिठात जशी मावेल, ज्या सारणामध्ये जशी बसेल तशी ती बीटरूटची पेस्ट थोडी थोडी त्याच्यात आपल्याला टाकायची आणि मग ते मिश्रण एकत्र करायचं. पाण्याचा वापर न करता आपल्याला हे अगोदर बीटरूटच्या पेस्टमध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचे. आता 4 ते 5 चमचे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी बीटरूटची पेस्ट मी याच्यात टाकलेली. मग आणि थोडं थोडं करून आपल्याला हे एकत्र करायचं, असं व्यवस्थित असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं. हे आता अद्रक लसूणची पेस्ट माझी टाकायची राहिलेली होती, मग ती नंतर मी आता याच्यात टाकून घेणार आहे. तर कमीत कमी 7 ते 8 प्रकार आपल्याला याच्यात लसूणची पेस्ट जास्त ॲड करायची, लसूण आणि अद्रकची पेस्ट जास्त प्रमाणात टाकायची, तेव्हाच आपल्याला या चायनीजला फ्लेवर येणार आहे. तर आता ही पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे अद्रक आणि लसूणची. आणि मग हे चांगलं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून, आता हे घट्टसर सारण आपलं तयार झालेलं आहे. मग हातावर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे सारण असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पिठासारखं. तर जसं आपण चपातीचं कणिक भिजवतो याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही असा गोळा आपला हा तयार झालेला आहे छान. मग याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करायचे. मग आता हे ताट घेतलेलं आहे, त्याच्यातच आपल्याला असे छोटे छोटे, आणि शक्यतो छोटे छोटेच करायचे, एकदम मोठे मोठे करायचे नाही आहे. या पद्धतीने असे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हे अशा पद्धतीने त्याचे बॉल तयार करून घ्यायचे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे चिकन असे मस्त व्यवस्थित असे गुलाबजामुन बनवतो या पद्धतीने असे आपले बीटरूटचे बॉल आपले तयार करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असे हे बॉल आपले तयार झालेले. मग आता काय केलेले, मी कढई घेतलेली, कढईला आपण पाणी ओतून घेतले कढईमध्ये आणि त्याच्यावर गाळणी ठेवलेली, त्या गाळणीला आपण तेल लावून घेतलेले. मग त्याच्यातच हे बॉल आपले असे ठेवून घ्यायचे वाफवायला. गॅस पेटवून घेतलेला आहे. मग कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे वाफू द्यायचे. आता हे पूर्ण सगळे जेवढे बसतील आपल्याला तेवढे असे वाफवून घ्यायचे. सगळे मी या गाळणीत ठेवून घेतलेले. आता तुम्ही बघू शकता सगळे असे ठेवले गेलेले. मग त्याच्यावर आपण झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला यांना चांगली वाफ येऊ द्यायची. मग 10 मिनटानंतर गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे ते पटकन वाफ होतील असे. मग 10 मिनटानंतर आपण चेक करून बघू, झाकण काढून बघू. तर बघू शकता यांचा रंग पण छान असा गोल्डन झालेला आहे आणि व्यवस्थित असा मस्त कलर आलेला आहे त्यांना. मग आता हे काढून घेऊ, थंड झालेलं आहे. आता सॉरी गरम येते. मग आता काढून साईडला ठेवू थंड व्हायला.
आणि नंतर मग त्याच कढईतलं पाणी काढून आपल्याला त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला मोठा चिरलेला कांदा, जाड जाड कापलेला शिमला मिरची, ज्या चायनीजला भाज्या लागताना त्या तुम्ही त्याच्यात वापरू शकता. मग त्याच्यात शिमला मिरची, कांदा, पत्ताकोबी घेतलेली मी, हे व्यवस्थित असं बारीक बारीक कापलेले, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही. आणि नंतर मग त्या तेलात आपल्याला फुल गॅसवर आपल्याला या भाज्या अशा 2 मिनटं तरी परतून घ्यायच्या आहे चांगल्या. आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. मीठ शक्यतो कमीच वापरा, कारण नंतर आपल्याला त्याच्यात सॉसेस वगैरे ॲड करायचे, त्याच्यामुळे मग ते खारटपणा येऊ शकतो. मग थोडंसं कमीच वापरा मीठ. मग आता हे बघू शकता, हे भाज्या चांगल्या आपल्या परतून झालेल्या आहे. मग त्याच्यातच आपल्याला 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे. आणि नंतर 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे तर मैदा पण घेऊ शकता. 1 चमच्यावर तो पाण्यात विरघळून घ्यायचा आहे, थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग ते 1 चमच्यावर कॉर्नफ्लोअर किंवा मैदा तुम्ही त्याच्यात टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. नंतर लगेच आपण हे मिक्स करायचं आहे, नाही तर नाही मिक्स केलं ना मग लगेच त्याचा गोळा तयार होतो. मग थोडंसं असं मिक्स करायचं आणि वाटीभर पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे, कारण नाही तर मग ते खूप घट्ट होऊन जाईल. मग तीळ टाकायची आपल्याला, 1 चमच्यावर तीळ टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाहिजे तुम्हाला तिखट जास्त खाणार असाल तर लाल तिखट किंवा काळी मिरी पूड पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. त्याला नंतर पाणी टाकलंय आपण. मग आता हे सगळं मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित असं. आता हे बघू शकता, याच पद्धतीने आपण थोडंसं अशी ग्रेव्ही बनवलेली त्याची, म्हणजे असं सारण तयार झालेलं आहे त्याचं. पातळ असं करून घ्यायचं आहे थोडंसं, जसं चायनीजला असतं ना त्याच पद्धतीने असं करून घ्यायचं आहे. आणि नंतर म्हणजे आपले वाफवलेले आहे ते बीटरूटचे बॉल, तर ते त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्यांना, आणि एकदम बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते, इतके मस्त असे तयार झालेले ते. आता हे परतून झालेले बघू शकता मस्त असे 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगले गॅसवर परतून घ्यायची. आणि हे जेव्हा परतत येतं त्यावेळेस आपल्याला 1 चमच्याभर, आपल्याला त्याच्यात पोह्यांचा चमचा राहतो ना, तो 1 चमच्याभर याच्यात व्हिनेगर टाकायचं आहे. ते व्हिनेगरचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर याच्यात आपल्याला 1 चमच्याभर व्हिनेगर टाकायचं आहे. व्हिनेगरमुळे सेम आपली चायनीजची त्याला टेस्ट येणार आहे. तसे 1 मिनटं चांगलं परतवायचं आहे. नंतर मग त्याच्यात आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे. तर बघू शकता असे मस्त आपले हे चायनीज बॉल तयार झालेले आहे. मग आता सर्व करून घेऊ त्याच्यात एखाद्या वाटीत. आता हे गरमागरम तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा मुलांना डब्याला द्यायला किंवा नाश्ता म्हणूनही तुम्ही अशी हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर मुलांनाही बघितल्याबरोबर आवडेल. बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरच्या घरी असं हेल्दी काहीतरी फूड बनवा आणि मुलांच्या आरोग्याला चांगलं राहील असंच बनवा आणि हे वेळच्या वेळी असं खायला द्या. तर बघू शकता मस्त असे हे बीटरूटचे बॉल आपले तयार झालेले. तर गरमागरम मस्त खाऊ शकता, लहान मोठे कोणी एन्जॉय करू शकता. तर छान असे तयार झालेले. तर हेल्दी फूड आपण घरी बनवू शकतो. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ही बीटरूटच्या बॉलची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.